लो कॅलरी आणि फायबरस असं दुधी पालकचं सूप बनवते आहे. एक दुधी भोपळा सालं काढून घेऊन स्वच्छ धुवून रफली चॉप करून घेतला. तसंच कांदा आणि गाजर पण रफली चॉप केलं. पालक स्वच्छ धुवून घातला. दालचिनीचे 2 छोटे तुकडे मी याच्यात घालते आहे आणि खूप छान फ्लेवर येतो. 1 ग्लासभर पाणी याच्यात घालून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आणि त्याच कुकरमध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं आणि बारीक चिरलेली लसूण, कोथिंबिरीच्या कांड्या, कोथिंबीर आणि पुदिना याची छान अशी फोडणी तयार करून घ्यायची. ज्या कोणी बिझी वर्किंग मॉम्स असतात ना, त्यांनी भाज्यांचा कुकर सकाळीच लावून ठेवायचा. संध्याकाळी घरी येऊन मिक्सरला छान वाटून घ्यायचं आणि फक्त फोडणी तयार करायची आणि त्याच्यात हे सगळं घालायचं. एवढं सोपं आहे हे करायला आणि वेट लॉसमध्ये खूप जास्ती हेल्प करतं. या सूपमध्ये ना कॉर्नफ्लॉवरची स्लरी वगैरे काही घालायची गरज नाही आहे. दुधी भोपळ्यामुळे ह्याला ऑलरेडी खूप छान असा क्रीमी टेक्स्चर येतो. आपल्याला हवं तसं पाणी वगैरे घालून पातळ किंवा जाड हे सूप बनवायचं. मीठ घालायचं, ब्लॅक पेपर पावडर घालायची. मी थोडंसं पाणी घालते आहे कारण ते खूप जाड झालं आहे. हे सूप चवीला एकदम भारी लागतं आणि 1 बाऊल भरून प्याल्यावर पूर्ण पोट भरलेल्याचं फिलिंग येतं. 2-3 तास तरी अजिबात भूक लागत नाही. हे एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदा करून ठेवलं की 2-3 दिवस आपण हे यूज करू शकतो. तुम्ही जर डाएटवर असाल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. इझी वेट लॉस फ्रेंडली रेसिपीज बघण्यासाठी माझं पेज नक्की फॉलो करा. हेल्दी खा, हॅप्पी राहा. थँक्यू.